तर इकडचे आपण 7 आश्चर्य बघितले. त्याच्या बाजूलाच इथं रायडिंग्स आहेत. तर हे अजून चालू नाही झालं, तर चालू होतील थोड्या टायमाने. इथे एक वरती रायडिंग आहे, इथे एक आहे आणि तिथे आकाश पाळणा एक आहे आणि इथे बसण्यासाठी आहे पब्लिकना. तर इथून आपण पुढे जाऊया आणि असं पुढे एक राऊंड मारूया, पुढे बघूया कसं काय आहे ते. तर इथे बघितलं तुम्ही, हे रायडिंग्सचे आहेत आणि इथे आतमध्येच लहान पोरांना खेळण्यासाठी आहे. तर थोडंसं ते दाखवलं तुम्हाला कसं काय आहे ते. हे आहे खेळण्यासाठी. आता हे मला वाटतं हा वरती चढण्यासाठी, असं हात धरून असं हळूहळू वरती चढण्यासाठी. इथे घसरगुंडी आहे ना, तिकडून जाण्यासाठी छोटीशी घसरगुंडी. इथे मिलिटरी कॅम्पसारखं असतं ना, तसं आहे ते. इथे त्याच्या बाजूलाच इथे एक रायडिंग आहे, सापाची रायडिंग वाटतं. ही पण अजून चालू नाही झाली, तर ही पण चालू थोड्या वेळाने. इथे थोडंसं खेळण्यासाठी आहे पोरांना, झोपाळा वगैरे आहे. परत हे एक झोपाळा आहे आणि हे रस्त्यावरती चढण्यासाठी आहे. हे बघा, एवढं तिथे समोर पण आहे, तिथे समोर दाखवतो तुम्हाला. तर इथे मोठी घसरगुंडी आहेत. इथे बसून हे जरा वेगळंच प्रकारे काहीतरी. हे ही मोठी घसरगुंडी आहे. तिकडे लहान पोरांची होती, ती पण ही पण लहान पोरांचीच आहे, ती थोडीशी लॉंग आहे, हाईट आहे. तर हे अशा प्रकारचं आहे, काहीतरी वेगळंच खेळ आहे. आपण कधी खेळलो ना असलं लहानपणी. तर तिकडे झालं ते बारक्या पोरांचं खेळायचं. इथे एक आय थिंक संत्री मोसंबीचं आय थिंक काय असेल, त्याच्या बसण्यासाठी बनवलेलं आहे. आणि आता आपण इकडे जाऊया. ह्या साईडला तळा केलेला आहे. तळ्यामध्ये आय थिंक बदकं आहेत, तुम्हाला दाखवतो. बघा, असा तळा बनवलेला आहे. आणि इथून आपण आता सरळ जायचं. तिथे एक छोटासा ब्रिज बनवला आहे, दाखवतो मला. ते बघा, हे बदकं तुम्हाला दिसतात की नाही माहीत. ह्याला 2-3 बदकं दिसतात, बाकीची काय माहीत कुठेतरी असतील. हे बघा, इकडून या, परत या. हा ब्रिज आहे, हा ब्रिजवर आपण क्रॉस करायचं तिकडे. इथे पाणी असतं, मला वाटतं तर पाणी संपलेलं आहे. तिकडे थोडंसं आहे, तिकडे सिग्नल पाळलेलं काहीतरी छोटंसं रायडिंग आहे की काय, बाईक पीक छोटं काहीतरी. तिथे समोर कलिंगडाचं बसायला केलेलं आहे. तर इथलं पाणी आहे सगळं आटवून ठेवलं, कायच पाणी ठेवलं नाही. खाली उतर. तर आपण प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे, नेरूळच्या छोट्या ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे. तर ही बघा, ट्रेन आले मागून. तर ही ट्रेन आपली अशी इथून निघून जाईल. तर किती छोटीशी ट्रेन वाटते बघा, माथेरानला जशी ट्रेन असते. तर इथून आपलं हे तर ही अशी ट्रेन आहे. तर मी आता पट्टीवरती जातो. तर कसे आहे
खेळतात मजा करतायत. तर ट्रेन गेली पुढे आता. हे तर आपण तिकडे बघितलं छोटासा ब्रिज होता तो. हे थोडं पाणी तिथे पाणी वगैरे नाही साचवलं काय म्हणजे बंदच आहे पहिल्यापासून ते. ओके हे रिपेअरिंग चाललं आहे त्यामुळे थोडं बंद ठेवलेलं आहे. ते मेन तर चालू आहे ना तिकडं. ते 7च चालू करतील ना 7:15. तर आपण त्या साईडला फिरलो. आता इकडे दाखवतो की ट्रेन चालली अजून पण. तर हे आहे मध्ये बॉल पकडला आहे हातामध्ये आणि असं पाणी फिरतं पाणी उडतं असं. आणि ती कावळं नुसतं पाण्यात मस्ती करतात. तुम्हाला समोरून दाखवतो. तर हे समोरून असं आहे शॉवर आहे पाण्याचा. मस्त सीन वाटतं. तर हा पण असं सीन बघा. इथं गाणी चालू आहेत. एक तर कॉपीराईट आलं माझ्या व्हिडिओला त्यामुळे मी कंटिन्यू बोलतो आहे. आणि इथे हे आता 7:15 वाजता चालू करतील. आणि हे स्टेडियम टाईप बनवलेलं आहे पब्लिक बसलं. तर आपण थोडंसं इकडे जाऊया या साईडला काय आहे. तिकडून पुढं राऊंड मारूया आपण. इथे काहीतरी बनवत आहेत. काम चाललेलं आहे. थोडंसंच काम झालेलं आहे. तर आपण त्या साईडून आलो आहे. इथं दाखवतो तुम्हाला ते काहीतरी बनतं आहे. मग इकडं बघितलं आपण त्या साईडला इकडून जाण्यासाठी रोड आहे आणि इकडून एक आहे. तो आपण ह्या साईडून निघूया. तर इकडून मधून आपण मागाशी बघितली ते थोडंसं खेळण्यासाठीच आहे. बसण्यासाठी वगैरे आहे. आणि इथे पण बसण्यासाठीच केलेलं आहे. हां इथून सीन बघूया. आता इथून सरळ आपण चालत जाऊया आणि पुढे तिथे एक ब्रिज आहे तिथे जाऊया. व कबूतर बसलेले आहेत. तर आपण तिकडून राऊंड मारून आलेलो आहे. तर हे तर आपण बघितलं. इथे ते आता नंतर असं रात्री 7 वाजता चालू करतील. आणि इकडे आहे पाण्याचं पण इथं पाणी नाही भरून ठेवलं आहे. तर हे कधी भरतील काय आयडिया नाही. तर हा असा ब्रिज आहे क्रॉस करायला. तर ब्रिजवरूनच आपण जाऊया थोडं. आणि ह्या साईडला बघा असं सीन वाटतं मस्त एकदम. इथं पुढे गार्डन आहे. आणि ह्या साईडला बघितलं तर हे असा व्ह्यू दिसतो पूर्ण. तर इकडची आपण पूर्ण रायडिंग बघितली. काय काय आहे त्या साईडला अजून चालू काय झालं नाही. ते चालू होईल. आपण असं राऊंड मारला पूर्ण. तिकडून राऊंड मारून पाठीमागे पाठच्या साईडला तर सध्या काहीच नाही. तर आपण ट्रेन बघितली थोडी. ट्रेन फक्त असं फिरते राऊंड. आणि इकडे ते गार्डन बघितलं. इकडे पण हेच आहे. इथून एंट्री गेट त्या साईडून आहे असं पण बघितलं. आणि ह्या साईडला पण गार्डनच आहे. म्हणजे लहान पोरांसाठी खेळायला मस्त आहे. जास्त काय हे नाही. आता सध्या हळूहळू कामं चालू आहेत वाटतं. काय काय पूल पण बंद केलेले आहेत म्हणजे पाणी भरपूर कमी आहे. तर आपण आता हे इथलं बघितलं तर आपण फूड कोर्ट बघूया. म्हणजे आय थिंक तिथे कॅन्टीन आहे. तर कॅन्टीनला जाऊन बघूया तिथे कसं काय ते. तर काय त्या साईडला समोर कॅन्टीन आहे. तर आपण कॅन्टीनच्या तिथे जाऊया. तर इथे कॅन्टीन आहे. तर कॅन्टीनच्या इथे येऊन आपण बाहेरचं काय आणू शकत नाही. आतमध्येच जे आहे ते आपल्याला खायला लागेल. हे जेव्हा एंट्री केली नाही त्या एंट्रीच्या राईट साईडलाच आहे. तिकडून एंट्री गेट होतं बघा. तर इथे कॅन्टीन आपण तिथं मेनू कार्ड वगैरे बघूया काय मेनू. त्या हिशोबाने आपण कळेल तुम्हाला की एक्झॅक्ट काय काय आहे इथे काय काय भेटतं काय नाही. फूड कोर्ट खायला सर्व बघा गर्दी पण वाढलेली आहे. तर हा मेनू आहे. आणि इकडे फूड आहे. फूड काउंटर आहे. इथे किचन आहे. सर्व ओपनमध्येच आहे. सर्व साफसफाई एकदम चांगली आहे. इथे पाणीपुरी वगैरे आहे. थंडगार इथं आईस्क्रीम वगैरे आहे. आणि असं ओपन काउंटर आहे मस्तपैकी. तुम्ही इथे येऊन खाऊ शकता काही पण. तेवढं पब्लिक किती बसली आहे. चला आपण तर इकडे बघा हे प्लॅटफॉर्म आहे ॲक्च्युली. मला कोणी चांगलं बसण्याची जागा आहे पण बसण्याची जागा नाही. प्लॅटफॉर्म इथे. तर इथून हे सर्व पब्लिक वगैरे इथून मग हे उतरतील दुसरी राहत तिथे ट्रान्सफर होतील. अशी 2-3 स्टेशन आहेत पण मेन ते स्टेशन इथलंच आहे. इथूनच बसतात ते लोक.
फायनली सर्व मी राऊंड फिरून घेतलेलं आहे. तर सर्व फिरून आलो आणि बऱ्यापैकी सर्व लहान पोरांसाठी सर्व आहे. आणि तिकडचं रायडिंग आय थिंक 2-3 रायडिंग बंद आहेत. तर ते आता कधी चालू तरी माहीत नाही. आणि इथले पण थोडंसं हे बंद आहे. ते संध्याकाळी चालू होईल 7 वाजता तिकडचं. तर 7 वाजता आपण जेवढ्या वेळेत आपण थांबणार नाही. 7 वाजेपर्यंत तिथं चालू होईल. बाकी मग ओव्हरऑल चांगलं गार्डन आहे. तर तुम्ही विजिट केलं तर नक्की करा विजिट, कारण चांगलं आहे. बारक्या पोरांसाठी खेळायला मस्त आहे. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.